नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आता मार्च सुरू होतो आहे आणि या वर्षामध्ये आपल्याला भयंकर टेम्परेचर हे पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसू शकतो, परंतु ज्या पद्धतीनं वातावरण फिरतं आहे तर या पद्धतीमध्ये आपल्याला बऱ्याच पिकांना चान्स मिळणार आहे चांगला प्रॉफिट घेण्याचा. कारण याच्यामध्ये ज्या ठिकाणी ऑलरेडी टेम्परेचर हे 45+ असतं म्हणजे विदर्भ, तर त्या ठिकाणी यावर्षी 47चाही आकडा पार होणार आहे. ज्या ठिकाणी 42-43 असतं त्या ठिकाणीसुद्धा 45 होणार आहे. म्हणजे आपले थोडेफार जे जिल्हे आहेत, मग आपला पश्चिम महाराष्ट्र वगैरे असेल तर त्या ठिकाणीसुद्धा ती परिस्थिती तयार होणार आहे. आणि ही परिस्थिती तयार होताना आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी तयार होते. आता तुम्ही इथं पाहू शकताय की आपली जी पिकं आहेत ही आता भलेही वेळाच्या आड गेलेली असतील, परंतु यांचा एक फायदा होतो आहे की टेम्परेचर कंट्रोल राहतं आहे. ताकंडी फवारणीमुळं कोणत्याही पिकावर कीड नाही आहे. जी काही थोडीफार आळी पडते किंवा कीड पडते तर हे असे पक्षी तिकडे पोलवर बसतात, ह्या पोलवर, आणि त्यांना कीड पाहून ती लगेच किडींना खाऊन टाकतात. परिणामी आपल्या प्लॉटवर कोणत्याही फवारण्या न करता प्लॉट अगदी चांगला आहे, भारी आहे आणि हार्वेस्टिंगलासुद्धा लवकरच येतो आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अशी काही पिकं सांगणार आहे की जी पिकं तुम्हाला या पिकांसारखी अगदी टाईमवर मिळतील, रेट चांगला मिळेल आणि प्रॉफिट चांगला होईल. तर आता थोडक्यात सांगायचं झाल्यास, ज्यावेळेस मी डांगर लागवड केली होती तर त्यावेळेस डांगर लागवडला फक्त 6 रुपये 7 रुपये रेट होता, परंतु आज तोच रेट डबल झाला आहे. जवळजवळ 12 रुपये ते 15 रुपयापर्यंत डांगर चालू आहे. म्हणजे आपल्याला फक्त पीकच नाही तर त्याचा वेळसुद्धा पाहायला लागतो. आणि आजपर्यंत मी तुम्हाला ज्या ज्या पिकांचा अंदाज दिला आहे 99% तर पिकांना रेट मिळालाच. तर आज मी तुम्हाला अशी काही पिकं सजेस्ट करणार आहे की ज्या पिकांमध्ये तुम्हाला पुरेपूर फायदा होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यात पहिलं पीक जे सांगणार आहे तर हे आहे टोमॅटो. आता टोमॅटोच का? कारण बरेच म्हणतील की टोमॅटो तर येऊ शकत नाही. हो, 100% येऊ शकत नाही किंवा त्याचं उत्पन्न कमी होणार आहे, म्हणून तर मी तुम्हाला सांगतो आहे. कारण पहा, कोणत्याही पिकाचा सीझनमध्ये पैसा कधीही होत नाही. डांगरचा सीझनमध्ये पैसा कधीही झाला नाही. फ्लावर असेल, फ्लावर आत्तापर्यंत पहा, फ्लावर आत्तापर्यंत फेकून द्यायची वेळ आली, 3 रुपये 4 रुपये 5 रुपये किलो गेला आहे. परंतु आता लक्षात ठेवा, माझ्या फ्लावरला आणखी जवळजवळ 20 दिवस बाकी आहेत. आणि लक्षात घ्या, या 20 दिवसामध्ये फ्लावर कमीत कमी 10 रुपये किलो जाणार आहे. त्यानंतर इकडं तुम्ही पाहू शकताय की हा माझ्याकडं लाल कोबी आहे. हा जो लाल कोबी आहे हा आता गड्डा धरायला सुरू झाला आहे, पाहू शकता तुम्ही. तर हा गड्डा धरायला सुरू झाला आहे. आता ही सुद्धा माझ्याकडं जवळजवळ 2000 काडी आहे. लक्षात घ्या, आत्तासुद्धा फ्लावर जो आहे, लाल कोबी जो आहे, साधारण 15 रुपये 20 रुपये किलो चालू आहे. ज्यावेळी आपला हा मार्केटला येणार आहे त्यावेळी कमीत कमी मार्केट असेल 40 रुपये किलोचं, अगदी आरामात असेल. आणि जरी नाही गेलं तरी 20 रुपये गड्डा आपल्याला लोकल मार्केटला विकता येतो. 2000 काडी म्हणजे असं काही विशेष असं काही नाही आहे. आणि डांगर जे आहे तर डांगर आता काही ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे फुगवण झाली, तीही मी तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा कशा पद्धतीनं साईज आहे, जवळजवळ 2 किलो 2.5 किलोपर्यंत साईज झाली. तर अशा पद्धतीत आपल्याला हे मार्केटला मिळणार आहे आणि वेळेला खूप महत्त्व आहे. त्यामुळं आता आपल्याला टोमॅटोची तयारी करायची. टोमॅटोची तयारी करताना लक्षात घ्या, तुम्हाला एकतर क्रॉप कवर किंवा साड्यांचं आच्छादन करावं लागणार आहे. कारण टेम्परेचर एवढं असेल की या टेम्परेचरमध्ये आपले टोमॅटो चालणार नाहीत किंवा वाढणार नाहीत. वाढली जरी तरी त्याच्यावर कळी नसणार आहे, म्हणून आपल्याला वरतून त्याला साड्याचं आच्छादन करायचं आणि त्याचं टेम्परेचर कंट्रोल करण्याकडं काम करायचं आहे. जो शेतकरी टोमॅटो लागवड करेल आणि जो त्या टोमॅटोला हीट कंट्रोल करेल, म्हणजे टेम्परेचर कंट्रोल करेल, अशा शेतकऱ्याचा कमीत कमी 2 ते 2.5 लाख रुपयेपर्यंत टोमॅटोचा पैसा होणार आहे. त्यानंतर दुसरं जे पीक आहे, दुसरं पीक आहे वांग. आता पहा, इथं आपण वांग लावलेलं आहे ऑलरेडी, तुम्ही पाहू शकताय. तर आता हे जे वांग आपण लावलं आहे तर हे कोणतं लावलं आहे, तर हे वांग जे आपण लावलं आहे हे गॅलन वांग लावलेलं आहे. तर आता याच्यावर काही थोड्याफार प्रमाणात कीड दिसते, तर ही राहणार आहे कारण अडचण खूप जास्त आहे आणि याच्यावर आपण सध्या लक्ष देत नाही आहोत. ज्यावेळी आपलं डांगर हार्वेस्टिंग होणार आहे त्यावेळेस आपण याच्याकडे लक्ष देणार आहोत. तर वांग आहे, वांग्यामध्ये आता हा जो आहे हा ही बारटोक व्हरायटी तुम्ही गावरानही लावू शकता किंवा पंढरपुरी देशी लावू शकता किंवा बारटोकही लावू शकता. आता तुमचं प्लॅनिंगनुसार आहे, परंतु वांगेसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रमाणात पैसा देऊन जाईल. वांग्यामध्ये सुद्धा तुम्हाला हिटचा प्रॉब्लेम येणार आहे,
त्यामुळं हीट कंट्रोल करायची. जे शेतकरी मल्चिंगवर लागवड करणार आहेत पिकांची, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की मल्चिंगला एकतर कप बसवायचा आहे किंवा मग जी होल आहेत हे रोपं लावल्यानंतर ती होल झाकून घ्या आणि दुसरीकडून त्याची हीट निघण्यासाठी त्याला जागा करा. म्हणजे परिणामी तुम्ही जे पीक लावताय त्याचा लॉस काही होणार नाही आणि त्याचा फायदासुद्धा तुम्हाला तिथं घेता येईल. तिसरं जे पीक आहे हे आहे लाल कोबी. लाल कोबी सगळ्यात चांगला आहे पहा. बरेच शेतकरी म्हणतात की आम्हाला ते जमत नाही किंवा ते जमत नाही, आमच्याकडं ते होतच नाही. मुळात याला फक्त बेसल डोसचं नियोजन लागतं. खूप आपल्या कोबीला जसं नायट्रोजन द्यावा लागतो, युरिया द्यावा लागतो किंवा फॉस्फरस द्यावा लागतो, परत पोटॅशही द्यावा लागतो, तसा तुम्ही लाल कोबी अगदी बेसल डोसवर सुद्धा घेऊ शकता आणि काढू शकता. याला कमीत कमी कीड असते, कमीत कमी अळी असते, त्यामुळं तुम्हाला अगदी म्हणजे तुम्ही रेसिड्यू फ्रीसुद्धा घेऊ शकता. खर्च खूप जास्त लागत नाही. रोपसुद्धा ₹1 काडीप्रमाणेच मिळतं, जसं आपल्याला रेग्युलर कोबीचं मिळतं. त्यामुळं तुम्हाला पैसा तेवढाच लागणार आहे, परंतु रेट मात्र हा तुम्हाला जास्त मिळेल. आणि या लाल कोबीचं कसं आहे की जेवढं तुम्ही टुरिझम ज्या पिरियडमध्ये वाढतो त्या पिरियडमध्ये याला चांगली मागणी असते महाराष्ट्रात. त्यामुळं तुम्ही हे लावू शकता आणि चांगलं उत्पन्नसुद्धा त्याच्यामध्ये घेऊ शकता. परंतु एकच फक्त लक्षात ठेवायचं आहे की याला जो गड्डा लागणार आहे हा गड्डा साधारण 400 ते 500 ग्रॅम असावा. याच्यापेक्षा जास्तही नको आहे आणि याच्यापेक्षा छोटाही नको आहे. त्यानंतर चौथं पीक आहे फ्लावर. फ्लावरला सर्वसाधारणतः ज्यांच्याकडं जमीन अशी आहे की जी पाणी दिल्यानंतर थंडावा तयार ठेवते किंवा थंडावा करते, अशा शेतकऱ्यांनी साधारणतः 60 दिवसाची व्हरायटी लावा. ज्यांच्याकडं म्हणजे क्षेत्र जे आहे रेग्युलर आहे, पाणी दिल्यानंतर थंड राहतं, तर तुम्ही अशा ठिकाणी एक लॉसची गरिमासुद्धा तुम्ही करू शकता. आता ही मी गरिमा लावलेली आहे. साधारणतः 60 दिवस आता होत आहेत, जवळपास झाले असतील. तर आता या 60 दिवसामध्ये आता हिला 60 दिवस नाही झाले अजून, तर साधारणतः 60 दिवसाच्या आसपास आहे. परंतु आता गड्डा याला लागलेला आहे. आता गड्डा फुगवण चालू आहे, म्हणजे साधारणतः एक 20 दिवसामध्ये आपला हा जो फ्लावर आहे हा काढणीला येणार आहे. म्हणजे अगदी 80 दिवसाच्या आसपास ही व्हरायटी निघून जाते. वाढ तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं वाढ आहे. विशेष म्हणजे जो काही गड्डा आहे तर तो गड्डा याच्या आतमध्ये आहे आणि याला एवढं कवर करून घेतं की हीटचा याच्यावर खूप जास्त प्रादुर्भाव होत नाही. आता मी मार्केटलाही फ्लावर पाहतो आहे, फ्लावरवर काय की अजूनही टेम्परेचर नाही आहे, पण तरीसुद्धा फ्लावरला कलर वेगवेगळे आलेत, त्यांची वाढ व्यवस्थित नाही आहे, गड्डा कुठंतरी फुटतो आहे. तर याच्यात एकतर खतांची म्हणजे ग्रेडची डेफिशियन्सी तर आहेच आहे, पण त्याच्यावर टेम्परेचरचा सुद्धा इफेक्ट दिसतो. म्हणून व्हरायटी निवडताना आपल्याला फ्लावरची अशी निवडायची की जी त्याचे जे पानं आहेत हे गुंडाळून व्यवस्थित घेईल. आणि जर तसं नसेल तर तुम्हाला रबर लावून किंवा इतर काहीतरी घेऊन साहित्य घेऊन त्याला ते कवर करावं लागेल, जेणेकरून तो गड्ड्यावर त्याचा इफेक्ट दिसणार नाही. ज्या शेतकऱ्याचा गड्डा जेवढा शुभ्र असेल, चांगला असेल, त्याला तेवढा चांगला रेट मिळू शकतो. त्यानंतरचं जे पीक आहे तर यामध्ये डांगरसुद्धा आहे. डांगर तुम्ही लावू शकता. डांगरमध्ये 2 व्हरायटी आपल्याकडे चांगल्या चालतात. महागड्या व्हरायटीकडे जाऊ नका, नाव मी तर सजेस्ट करत नाही, परंतु कोणती लावायची हे मात्र मी तुम्हाला 100% सांगेल. तर ही तर आपण जी लावली आहे तर ही आहे माहिकोची MPH-01. साधारणतः 6 किलो ते 8 किलोपर्यंत डांगर तयार होतो आणि रेट थोडासा कमी असतो. म्हणजे इतर व्हरायटींपेक्षा नाही, ह्या सेगमेंटचा रेट तोच आहे. परंतु फुगवणीला चांगलं आहे, फळ चांगलं लागतं, फेल जाण्याची शक्यताच नाही आहे. आणि साईज तर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं डांगर इथं लागलेलं आहे. अगदी वेल जरी तुम्ही पाहिले तरी वेलही अतिशय फ्रेश आहेत, माशी कुठं तुम्हाला दिसणार नाही. आता जवळजवळ हे जे डांगर आहे सर्वसाधारण 2 किलो तर अगदी आरामात भरते. म्हणजे एवढी साईज अगदी आरामात होती. आत्ता 2 किलोचं आहे, अजूनही महिना जाईल. म्हणजे 5, 6, 7, 8, 10 किलो, 10 किलो तर नाही, 10 किलो आपल्याला काढायचं आहे, परंतु एक 8 किलो सरासरी मिळतं. तर एवढी साईज जरी आपल्याला मिळाली तरी भरपूर झाली. डांगरला साधारण आत्ता याला रेट चालू आहे ₹10 आणि रेट जरी उतरले तरी ₹7, ₹8 चालू राहतील. साधारणतः 20 टन 25 टन चांगलं नियोजन असेल तर 30 टनापर्यंत ही एकरी ॲव्हरेज मिळतं आणि त्या हिशोबाने पैसेसुद्धा चांगले होतात. फक्त लक्षात ठेवा, फक्त लावायचं म्हणून लावू नका. त्याच्यासाठी तुम्हाला तेवढे प्रयत्न करावे लागणार आहेत, तेवढे इफर्ट्स तुम्हाला द्यावं लागणार आहे, त्यावेळेस तो माल तेवढा तयार होणार आहे. तर ही काही पिकं मी तुम्हाला जी सांगितली ती तुम्ही करू शकता. आणि विशेष म्हणजे या हीटमध्ये तुम्हाला थोडंसं सांभाळावं लागणार आहे. याच्याही पलीकडे आणखी काही पिकं मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर याच्यामध्ये झुकिनी आहे. झुकिनीचं बियाणं थोडंसं महाग आहे, जवळजवळ ₹4 बियाणं पडतं. ते सुद्धा तुम्ही लावू शकता. त्याला मार्केट जे आहे वाशी मार्केट आहे, गुळटेकडी मार्केट आहे आणि दादर मार्केट आहे.
हे 3 मार्केट तुम्ही कॅप्चर करू शकता. चांगला रेट मिळतो, पण प्रत्येक मार्केट हे चांगलंच मिळेल असं नाही. कधी तुम्हाला 20 रुपये किलोनी ही मार्केट मिळणार आहे, कधी-कधी तुम्हाला 10 रुपये पण मार्केट मिळणार आहे, कधी-कधी 70-80 रुपये पण मिळणार आहे आणि कधी-कधी 120 रुपये पण मिळणार आहे. मी सगळे मार्केट पाहिलेत. असं कधीच होत नाही की डायरेक्ट 10 रुपये झाला आहे आणि डायरेक्ट 120 रुपये झाला आहे. थोडा मागे पुढे चालू असतो. त्यामुळं थोडं पेशन्स ठेवा. प्रत्येक पीक तुम्हाला फुल प्रॉफिटमध्ये जाऊ शकत नाही आणि प्रत्येक मार्केट आपल्या घरचं नाही. त्यामुळं कधी कमी पण होणार आहे, कधी जास्त पण होणार आहे. फक्त काय आहे तर एक पेशन्स ठेवा, नियोजन ठेवा आणि प्रॉपर नियोजन ठेवा. आता हे आपण ज्या पद्धतीने नियोजन केलं आहे, बरेच शेतकरी म्हणले की याच्यामध्ये काहीच होऊ शकत नाही. वांगंही अगदी चांगलं आहे. वांग्यावर सध्या आपला फोकस नाही आहे. आपला फोकस आहे लाल कोबी, फ्लावर आणि डांगर. हे सगळं तीनही या एकाच महिन्यात निघणार आहे. 1 महिना माझं वांगं लेट होणार आहे, फरक पडत नाही. जे काही माझं फ्लावर निघणार आहे, कोबी निघणार आहे आणि डांगर निघणार आहे, याच्यातून माझं जवळजवळ 3 ते 3.5 लाख रुपये फिरतात. बाकीचं मग वांग्याला थोडंसं एक नॉर्मल एक अजून 15 दिवस वाट पाहिली, चांगलं व्यवस्थित वाढ वगैरे केली, ताकंडीच्या फवारणी ड्रिंचिंग जर घेतली, तर पुन्हा एकदा चांगल्या प्रमाणात त्याला माल लागेल आणि कमीत कमी खर्चामध्ये माल तयार होईल. बाकी नियोजन जर करायचं असेल तर एक चांगल्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. आणि सगळ्यांसाठी गुड न्यूज पण आहे. आपण म्हणजे मी वैयक्तिक प्रत्येक पिकाचं शेड्यूल बनवत आहे, जे तुम्हाला परवडणारं आहे, माती निरोगी करणारं आहे, मातीला सक्षम बनवणारं आहे आणि कमी खर्चामध्ये तुम्ही या पिकांचं नियोजन करू शकता. तर त्याचंही लवकर मी पुस्तक तयार करतो आहे. ते पुस्तक तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये मिळणार आहे. आयुष्यभर आपल्यासोबत ठेवा. तुम्हाला ज्या वेळेस अडचण येईल त्या वेळेस फक्त पुस्तक उघडायचं आहे, त्या पिकाचं पाहायचं आहे आणि त्या पिकाचं नियोजन करायचं आहे. कोणत्याही वायफट फवारण्या करू नका आणि शेतीवर खर्च अमाप खर्च करू नका. एवढा प्लॉट दिसतोय ना मित्रांनो, 1.25 एकरचा प्लॉट आहे. या 1.25 एकरच्या प्लॉटमध्ये जवळजवळ 4,000 डांगरची रोपं आहेत. 3,3200 रोपं जी आहेत ही फ्लावरची आहेत, 2,000 रोपं जी आहेत ही लाल कोबीची आहेत आणि जवळजवळ 2100 रोपं जी आहेत ही वांग्याची आहेत. परंतु खरं सांगू मित्रांनो, यातलं एकही रुपयाचं रोप जे आहे हे वायाला गेलं नाही आणि जाणार पण नाही. फक्त आहे की काय की वांगं जे आहे हे माझं थोडंसं लेट चालू होईल, कारण ते होणार होतं टायमिंगनुसारच. पण डांगर अजून आपल्या शेतात आहे, त्यामुळं डांगर वायफट जाऊ देणार नाही. कारण आज कलिंगडाचा रेट आहे 5 रुपये 6 रुपये आणि डांगरचा रेट आहे, या डांगरचा रेट आहे 10 रुपये. म्हणजे कलिंगडापेक्षाही डबल रेटने हे जातं आहे. म्हणजे साहजिक आहे. जे शेतकरी फक्त कलिंगड करतात, मित्रांनो कलिंगड करू नका रे. ज्याला जे विकतंय ते पिकवा. ज्याला सगळेच पिकवत आहे त्याला आपण पिकवून काही फायदा नाही आहे, तिथं आपण लॉसमध्ये जातो आहे. त्यामुळं वेगळं काहीतरी नियोजन करा आणि एका पिकाच्या भरोश्यावर राहू नका. कोणतं ना कोणतं तरी पीक साधणार. आता माझ्याकडं म्हणजे मी तुम्हाला सांगतो आहे म्हणजे माझ्याकडं तेवढं टेक्निक आहे, म्हणून मी सुद्धा पिकाचं नियोजन करतो आहे. आज ज्या पिकाला मागच्या आठवड्यामध्ये 5 रुपये रेट होता, या आठवड्यामध्ये 10 रुपये रेट झाला आहे. पुढच्या आठवड्यामध्ये आणखी जास्त असेल आणि त्यावेळी माझं पीक निघणार आहे. त्यामुळं जी पिकं मी तुम्हाला सजेस्ट करतो ही नक्कीच चांगलीच पिकं असतात. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला डेअरिंग करावी लागते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काळजी घ्यावी लागते. कारण मी जी पिकं सांगतो ही सिजनेबल पिकं नसतात, ऑफ सीझन पिकं असतात आणि ऑफ सीझनमध्ये खूप डेअरिंग लागते. पण जो डेअरिंग करेल आणि जो सक्सेस होईल तो मात्र मग चांगलाच त्या पिकामध्ये खेळणार. आणि हो, तो एकदा त्या प्रॉफिटमध्ये गेला की तो शेतकरी परत त्या पिकापासून बाहेर जाऊ शकत नाही आणि तिथून हलू शकत नाही. कारण त्याला माहिती आहे आपण या वातावरणामध्ये जर एवढं सक्सेस केलं आहे तर कोणत्याही वातावरणामध्ये आपण या पिकाला सक्सेस करू शकतो आणि हीच हिंमत तुमच्यामध्ये आली पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.